नारळ नारळ बी पाणी दाखवते, पण नारळ म्हणजे आपण हे पॉईंट झाला आपला, त्या पॉईंटला क्रॉस करून बी इथूनही गेलो तरी नारळ उभा होते. लोक का मग इथं पॉईंट हा असते पहा, इथं मशीन फिरते का पहा, इथं 1 घंटाही ठेवली तरी मशीन फिरणार नाही. हे नारळाचा फरक आहे. नारळ इथंही उभा होते आणि साईडने गेलो तरी बी उभा होते. मशीन बी आपण साईडने गेलो तर आपल्याला डायरेक्शन हे दाखवते इथं, पण नारळ बी असा इथं उभा होऊन जाते. हे इथं उभाच आहे हा. इथून गेलो तरी नारळ उभा होऊन जाते. म्हणजे लोक इथं पॉईंट देऊन देते. हे रॉंग होऊन जाते मग लोकांचं. आणि नारळ बी दाखवते, मशीन बी दाखवते पहा, मशीन इथं फिरत आहे का नाही. आणि जर पॉईंटवर नेलं तर फिरते. हवा मारू द्या, काही येऊ द्या, त्या हवेच्या दिशेनं त्या हवेला आपल्या घड्याळाच्या काट्यानं जोर लावत आहे, हवा मारत आहे तरी इकडं काय. जशी जशी स्कॅन करते जशी जशी ते अंदर स्कॅन करा, तसं तसं ते फिरते फास्ट. काय हे झाला आपला पॉईंट, एक्झॅक्टली पॉईंट. मी नारळ बी नेलं समजा इथून इथून इथे बी उभा होते. रमण भाऊ स्वतः घेऊन का आता नारळ उभा होते. असा नाही, मागोवा एकदम प्लेन हात पकडा, प्लेन झाला. वापस यावं ते आडवा पडते. पोरा जाऊ सर, तुम्ही जादू करा भाई, शिका ना नारायण. पहा कोणाच्याही हातात तुमच्याही हातात होते वाटतं. या करून पहा. पाणी नारळ नाही दाखवता येते, बट एक प्रॉब्लेम असते की त्यांना नाही का एक्झॅक्टली पॉईंट देता येते. ते आपण मशीनने एक्झॅक्टली देतो. त्याला उभा पहा, पण आता इथं उभा झाला आणि इथंच पॉईंट घेऊन देते, हे चुकून टाकते लोक. त्याच्यासाठी पाणीचं बोर फेल होऊन जाते. आणि हे मशीन 2 मिनिटात हे एक्झॅक्टली पॉईंट आहे. आणि हे तुम्ही जर जागा इथं थोडीशी चेंज केली तर बंद होऊन जाते. काय 1 इंच बी साईडली असली तर मशीन फिरत नाही. लागत तर नारळ पहा, इथंही उभा होते पहा. इथून मी हे जागा हे पॉईंटला क्रॉस करून जर गेलो तर नारळ इथे उभा होऊन जाते. आणि लोकांना वाटते की इथंच पॉईंट आहे. मेन पॉईंट कुठं आहे पाण्याचा, हे. मी इथूनही जर गेलो मोठा ठेव, मोठा थांब ना दादा, उठ ना. मी इथूनही जर गेलो तरी नारळ उभा होते. लोकांना वाटते हेच इथे पॉईंट. मेन पॉईंट असते हा, ते आपल्याला नारळ असा दाखवते की तुम्ही पॉईंट सोडून जाताय.